रामकृष्ण हरी. जय गो माता, जय गोपाल. विक्रम संवत 2081 म्हणजेच आपल्या सर्वांच्या समजण्यानुसार 2024 साली मार्च महिन्यामध्ये आपण सोलापूर ते पंढरपूर गौ माता दंडवत यात्रा केली होती. या सगळ्याच्या मागे एकच हेतू होता की आपल्या भारतीय वेद लक्षणा देशी गौ मातेचं संरक्षण आणि संवर्धन झालं पाहिजे. आणि हे आपल्या प्रत्येकाची जातीची जबाबदारी आहे. स्वतःच्या व्यक्तिगत आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. का? कारण गौ माता ही धर्माचं मूळ आहे. गौ माता टिकली तर आपला समाज टिकेल, आपली परंपरा टिकेल आणि आपण सर्वजण टिकू. आणि त्यामुळे या आर्त भावनेने पंढरीनाथाच्या चरणामध्ये आपण ही भावना व्यक्त करण्यासाठी मागच्या वर्षी साधारण 70 किलोमीटर 27,000 दंडवत घालून गेलो होतो आणि पंढरीनाथाला आपलं सगळं म्हणणं सांगितलं होतं. तदनंतर 2025 मध्ये दसऱ्याच्या वेळेस आपण गौ माता संवर्धन यज्ञ म्हणजे सुरभी यज्ञ केलं होतं, जे गौ मातेच्या संवर्धनाकरिता एक प्रकारची वैदिक प्रक्रिया होती. आणि आता 2026 मध्ये म्हणजे विक्रम संवत 2082 मध्ये आपण सर्वजण गौ माता बाईक यात्रा करणार आहोत. गौ माता बाईक यात्राचा मुख्य उद्देश हे आहे की आपण जास्तीत जास्त तालुक्यांमध्ये या विषयाला घेऊन पोहोचू आणि लोकांमध्ये गौ माता जी आपल्या सर्वांची माता आहे, जी भगवंताची सुद्धा माता आहे, जसे आपण सगळेजण भगवंताची पूजा करतो तसं भगवंत गौ माताची पूजा करतात. भगवंताची आराध्या असलेली गौ माता, तिचा संदेश आपण प्रत्येकापर्यंत सोलापूरच्या प्रत्येक तालुक्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्याकरिता, व्यापक आपला काम करण्याकरिता आपण गौ माता बाईक यात्रा करणार आहोत. तर या महिन्याच्या मार्च महिन्याच्या 7 आणि 8 तारखेला शनिवार आणि रविवार रोजी सोलापूरमध्ये नारायणद्वार या स्थानापासून चालू होऊन सर्व तालुका फिरून आणि याची सांगता 8 तारखेला सायंकाळी आपण पंढरपुरामध्ये पंढरीनाथाच्या आणि रुक्मिणी माताच्या मंदिराच्या तिथे करणार आहोत. तर आहात ना आपण सर्वजण तयार या गौ संरक्षणाच्या आणि गौ संवर्धनाच्या कामासाठी?